आईस्क्रीम म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणीच येतं आणि घरी बनवलेली आईस्क्रीम खाण्याची तर मजाच वेगळी असते. मी हे बिस्किटचे 2 पाउच घेतलेले आहेत 10 रुपयावाले. नंतर मी याला बिस्किटची क्रीम आणि बिस्किट वेगवेगळे करून घेणार आहे. काढलेल्या बिस्किटांची मी मिक्सरमध्ये टाकून त्याची पावडर तयार करून घेणार आहे. नंतर क्रीममध्ये थोडीशी व्हिपिंग क्रीम टाकून त्याची चांगलं व्हिपिंग मशीनने चांगलं त्याला फेटून घ्यायचं आहे. व्हिपिंग क्रीम तर आता सर्वांकडेच अवेलेबल असते. ती एकदम नॉर्मल गोष्ट झालेली आहे. नंतर आपण तयार करून घेतलेल्या पावडरमध्ये अर्धा चम्मच तेल टाकून चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. नंतर 3 घेतलेले आहेत मी, तुम्ही ग्लासेस पण घेऊ शकतात. त्याच्यावरती चॉकलेट पावडर, तयार करून घेतलेली क्रीम, नंतर परत चॉकलेटची पावडर घालायची आहे. वरती परत त्याच्यावरती चॉकलेट सॉस घालायचा आहे. नंतर मी 2 ते 3 बिस्किट काढून ठेवले होते ते चुरून घालणार आहे आणि याला अर्धा ते 1 तास आपण याला फ्रीजरला ठेवणार आहोत. ही आईस्क्रीम खायला पण खूप छान लागते आणि मुलांना तर खूपच आवडेल. लहान मुलांना तर नक्कीच करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की